नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आहे सुट्टीचा दिवस, त्याच्यामुळे आज आम्ही भीमाशंकरला जायचा प्लॅन केलेला आहे। सासवड पासून भीमाशंकरचा अंतर अंदाजे 170 किलोमीटर आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। 2 दिवस आधीच कुठेतरी चांगल्या ठिकाणी देवदर्शनासाठी जायचं असं ठरवलं होतं आणि गावावरून आई देखील आली होती, त्यामुळे भीमाशंकरला जायचा प्लॅन ठरला। सकाळी 8 वाजता आम्ही तयार होऊन गाडीमध्ये बसलो आणि गाडी भीमाशंकरच्या दिशेने चालली। सासवडवरून शिंदवणे घाट उरळी कांचन मार्गे आम्ही प्रवास करत होतो। गुगल मॅप्सवर दाखवल्याप्रमाणे थेऊर व रांजणगावच्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन भीमाशंकरला पोहोचायला आम्हाला जवळजवळ 5 तास लागणार होते। मित्रांनो, भीमाशंकरला जात असताना आपल्याला पहिल्यांदा लागतो तो म्हणजे थेऊरचा गणपती। तर थेऊरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही जाणार आहोत रांजणगावला आणि रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही जाणार आहोत परत पुढे भीमाशंकरला। चला तर सुरू करूया आपल्या पुढच्या प्रवासाला। थोड्या वेळाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोहोचलो थेऊरच्या श्री चिंतामणी गणेश यांच्या मंदिर आवारामध्ये। इथे 4 व्हीलर पार्किंग चार्जेस 50 एवढे आहेत। इथल्या पार्किंगला गाडी पार्क केली आणि मंदिर परिसरात येऊन पोहोचलो। सकाळच्या प्रसन्न वातावरणात मंदिराच्या आजूबाजूची लोकांची लगबग पाहत मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो। सकाळच्या थंडीत कोवळे ऊन नुकतेच मंदिरावर अभिषेक घालत होते आणि मंदिर परिसर खुलून दिसत होता। सकाळी सकाळी पोहोचल्यामुळे भाविकांची जास्त रेलचेल नव्हती, त्यामुळे श्री चिंतामणींचे दर्शन अगदी आरामात घेता आले। मंदिराचा सभामंडप व सागवानी खांबांवरील नक्षीकाम पाहण्यासारखे आहे। थेऊरच्या श्री चिंतामणींचे दर्शन घेऊन आम्ही निघालो रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी। रांजणगावामध्ये आम्ही 11:30 वाजता पोहोचलो। इथे पार्किंगला 4 व्हीलर साठी 20 रुपये घेतले। दर्शन रांग थोडी मोठी दिसत होती, मात्र 20 ते 25 मिनिटात आमचे दर्शन झाले। दर्शनानंतर तिथे मंदिर आवारामध्ये असणाऱ्या बागेत जाऊया असा हट्ट ईश्वरीने केला, त्यामुळे आम्ही या बागेत थोडा वेळ घालवला। या बागेत प्राण्यांच्या अनेक प्रतिकृती आहेत, त्यामुळे लहान मुलांना आपण त्या प्राण्यांवर बसून फोटोशूटही करू शकता। इथल्या बागेमध्ये विशेष प्रकारची फुले, त्यानंतर ओपन जिम इत्यादी असल्यामुळे वयस्कर लोकांनाही इथे वेळ घालवता येतो। बगीच्यामध्ये थोडा टाइमपास केल्यानंतर 12 वाजता प्रसादालयामध्ये भोजन करण्याचा योग आला। इथला अन्नप्रसाद खूपच चविष्ट होता। त्या दिवशी श्री दत्त जयंती असल्यामुळे मंदिर परिसरातील गुरुदत्तांचा आशीर्वाद घेऊन आम्ही भीमाशंकरच्या दिशेने चाललो। तिथून पुढे जवळजवळ 3 तासांचा प्रवास आम्हाला करायचा होता, त्यामुळे प्रवासातील नजाऱ्यांचा आनंद घेत, थोडं व्हिडिओ बनवत, गप्पा गोष्टी मारत, गाणी ऐकत ऐकत भीमाशंकर अभयारण्यात येऊन पोहोचलो, कळलंच नाही। खरंच इथले निसर्ग सौंदर्य व वन्यजीवन पाहून प्रवासाचा थकवा अक्षरशः निघून जातो।
भीमाशंकर अभयारण्य चालू झाल्यावर 4 व्हीलरसाठी इथे 50 रुपये घेतात. थोडे अंतर पुढे गेल्यावर 2 किलोमीटर अलीकडेच पार्किंग व्यवस्था केलेली दिसून येते. सुट्टी असल्यामुळे भाविकांची जास्त वर्दळ दिसून येत होती. गाडी पार्क करून प्रति सीट 20 रुपये या दराने इथल्या लोकल पॅसेंजर गाडीने मंदिरापर्यंत सोडतात. जर आपण एसटीने आलात तर एसटीनेच मंदिरापर्यंत येऊ शकता. भाविकांची भली मोठी रांग पाहून आम्ही मुख दर्शन घ्यायचे ठरवले. मंदिर फारच पुरातन आहे, मात्र त्याची डागडुजी केलेली दिसून येत होते. दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले आणि एक वेगळीच ऊर्जा व आत्मविश्वास घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. आणि जाता जाता डिंबे धरणाचा नजारा टिपण्याचा मोह काही आवरता आला नाही. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा. धन्यवाद. Thank you.